यांनी इचलकरंजी नगरपालिकेच्या मंजूर रेखांकनामध्ये जे प्लॉट धारकासाठी खुली जागा सोडलेली असत्या त्यामध्ये अनधिकृत बांधकाम केलेलं आहे आणि ह्या बाबतीत तिथली बांधकामं नियमित करावीत म्हणून त्यांनी कोर्टात गेले होते. 2018 साली कोर्टाचा निर्णय झाला की खुला भूखंड हा प्लॉट धारकाच्या मालकीचा असतो आणि त्यांच्यासाठी विकसित करण्यासाठी असतो. त्याच्यामुळे ते तुम्हाला नियमित करून देता येणार नाही. वेळोवेळी तिने नगरपालिकेकडं मागणी केली किंवा तुम्हाला मला या भूखंडावर घर बांधून द्या म्हणून. त्याला हिने स्वतः मान्य केलं ते खुला भूखंड आहे. खुल्या भूखंडावर हे जे काय अनधिकृत बांधकाम केलेलं आहे खुल्या भूखंडावर हे नगरसेवक नसताना जर हे अशी कृती करत असतील तर नगरसेवक झाल्यानंतर एखादा बेकायदेशीर ठराव करून घेऊ शकते तिने. मग ह्यांना आमदार आणि आयुक्त पाठीशी घालणार काय अशा प्रवृत्तींना? कुठल्या पक्षाचे नगरसेवक आहेत? त्यांच्या ह्याच्यामध्ये कॉलममध्ये त्यांनी उल्लेख करायला होता की वारसा हक्कानं आलेले मिळत आहे मला, ते केलेलं नाही. दुसरं संडास वापर तिथलाच आहे, रहिवाशी सगळं पुरावं सगळं तिथलंच दिलेलं आहे. परत नगरपालिकेने वेळोवेळी हे केलं. आज नगरपालिके जर यांनी नगरसेवक नसताना जर बेकायदेशीर काम केलं असेल तर उद्या आज नगरसेवक झाल्यावर बेकायदेशीर ठराव करून कधी मला जागा द्या म्हणण्यात कशावर ना. आणि समजा वादा करता उद्या कोर्टामध्ये विरोध निकाल केला किंवा हे झालं तर त्यावेळेला